गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्याय नमः। जय जयाजी कर्पूर गौरा देवादी देवा भक्त मोरा नगराजा कन्याच्या वरा मज बुद्धिदाता तू होई। कथेचा अनुसंधान ग्रंथ करते माधव कथा सांगायला पुढची गरुड पुराणामध्ये पुढे गरुडजी भगवंताला विचारणार आहे। त्याच्या आधी भगवान परमात्मा बुद्धीच्या ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे आणि त्या भगवंतानं बुद्धी दिल्याशिवाय आपण बोलू शकत नाही। आणि असा असणारा भगवान परमात्मा त्यानं बुद्धी दिली। महादेवजी आहेत, विद्येची देवता सरस्वती आहे, विघ्न न येऊ देण्यासाठी गणपती बाप्पा आहेत। ह्या सर्वांना नमस्कार। स्वधर्मानी का झाल्यावरी पुन्हा तक्ष प्रती श्रीहरी काही आचार निवेदित करी तोची सज्जनी परिसवा। आणि पाठीमागच्या अध्यायामध्ये ऐकलं स्वधर्मानिक क्रिया म्हणजे स्वधर्माने कसं वागायचं, आचार किती महत्वाचा आहे ही पाठीमागच्या अध्यायामध्ये ऐकलं आपण। महाराजांनी सांगितलं अन्नदान खूप श्रेष्ठ आहे। सज्जनाच्या घरचे अन्न बळेच घ्यावे मागून नाही तरी आपण जीवन तरी मागावे। भावांतर म्हणाले 46 चांगल्या व्यक्तीच्या घरचं अन्न भेटलं तर ठीक, नाहीतर कमीत कमी पाणी तरी त्याच्या घरामध्ये मागून प्यावं। पुन्हा गरुडजी भगवंताला विचारतायत पुढचं असणाऱ्या गरुड पुराणाचं पुढे भगवान परमात्म्याला गरुडजी काय विचारतात ऐका। मने ब्रह्मचार्यानी यती वपन की जय पितृ मरणाती नक कर्मादी केल्या निवृत्ती चक्षुमान मानव होतसे। आणि गुरुजींनी विचारलं की भगवंता ब्रह्मचारी आणि यती पितृ मरणानंतर ना यांनी डोक्याची सगळी केस काढावे लागतात, वपन करावं लागतं, नख जास्त वाढवायची नाही। तर असं जर केलं तर दिव्य दृष्टी त्याला प्राप्त होते असं भगवंत सांगतात। सर्व जनाच्या कारणे केस शमुश्रू नक छेदने ना पितासी क्रिया निमित्ताने मरणार्थ काही अवश्य द्यावे। आणि घरचा एखादा व्यक्ती मेल्यानंतर ना लोकांसाठी सांगितलं, विधी आहे म्हणून सांगितलं, डोक्यावरची सगळी केस काढावे लागतात, मिशा काढावे लागतात, नख काढावे लागतात, हाताची जास्त वाढून द्यायची नाही। आणि ज्याच्याकडून डोक्यावरची केस काढलेली आहेत असा कोण असणारा नापिक आहे, न्हावी आहे, त्या न्हाव्याला काहीतरी आपल्या इच्छेनं जेवढं आपल्याला देणं होतंय स्वशक्तीनं यथामतीनं तेवढं त्याला दान द्यावं असं सांगतात। सवाच्या पूजाव्या काही नेते प्रदक्षिणा कराव्या बहुत गो प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणा होत शैलेवना कानाने आणि त्याच्यानंतर ना गायीचं पूजन करायचं, गायीचं स्तवन करायचं, गायत्री मंत्र म्हणायचा। अहो गायीला प्रदक्षिणा केलेलं एवढं पुण्य आहे। गौतम आईला मिळाली कशी मिळाली? बालकांडाचा 15वा देवाचा रामायणाचा। पुन्हा तीच कथा उत्तरकांडाच्या 34व्या अध्यायामध्ये डबल सांगितले। एवढं महत्व आहे गायीला। आईला प्राप्त झाली गौतमाला, ब्रह्मदेवाने पण ठेवला होता पृथ्वी प्रदक्षिणा करून आईला घेऊन जावा। आणि आईने अशी तयार केली होती, सगळ्या जगातलं सुंदरपणा एकवटून आईला स्त्री ब्रह्मदेवानं तयार केली आणि तिचं लग्न मांडलं। घेऊन जावा म्हणले पण माझी एक अट आहे, पृथ्वी प्रदक्षिणा करून घेऊन जावा। सगळेजण आपापले वाहने घेऊन गेली, पण गौतम ऋषी गायी भेट होती, गायीला वासरू होत होतं, त्यावेळेस गायीला प्रदक्षिणा घातली। आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर ना पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य त्या व्यक्तीला भेटतं हे ब्रह्मदेवानं ओळखलं ज्ञान दृष्टीनं। आणि बाकीची सगळी गेलेली होती ती पृथ्वी प्रदक्षिणा करून येऊस तर इकडं गौतमाचं लग्न होऊन आपापल्या घरी गेलेला होता। म्हणजे एवढं गायीला प्रदक्षिणा केलेल्याचं महत्व आहे। आणि इथं आपण जर केलं तर सगळं असणारं वन काना सहित पर्वताला प्रदक्षिणा केल्यासारखा, पृथ्वीला प्रदक्षिणा केल्यासारखं पुण्य आहे। म्हणून गायीची प्रदक्षिणा करा, गायीची स्तुती करा, त्याची पूजा करा भगवंत सांगतात। गायीसी खजविता सर्व पाप जात गोग्र सदने स्वर्गी वसत नमस्काराव्या गायी नित्य मंत्र पुण्यित म्हणून। आणि गायीच्या अंगावर हात फिरवायचं महाराज, गायीच्या हृदयामध्ये
133 कोटी देव आहे असं आपण म्हणतो, पण आज ऐका कुठल्या कुठल्या अवयवामध्ये कोणता कोणता देव आहे हे सुद्धा भगवान परमात्मा सांगतात माहिती का आपल्याला. आणि अशा गाईच्या हृदयामध्ये अनंत देव आहे. म्हणून वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाया नेत्र होय तो या सांगत असे. अहो पृथ्वी गाईचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली, कारण गाईला एवढं महत्व आहे. म्हणून गाईच्या अंगावरून हात फिरवला, तिला खाजवलं तरी सुद्धा आपल्या अंगामधले सगळं पाप संपत. गाईला आपण खाऊ घातला एखादा घास वगैरे, तर त्या गाईला घास खाऊ घातलेला अनेक दिवस आपल्याला स्वर्गवास भेटतो मेल्यानंतर. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत गायीची सेवा करा, वरती आपल्याला सुख भेटेल असं भगवान परमात्मा सांगतात. गायचा मंत्र म्हणून गायी नमस्काराव्या प्रतिदिनी गोदान फलतया लागुने प्राप्त होय संशय. आणि मंत्र म्हणायचं, गायीचं स्तवन करायचं, गायीला रोज नमस्कार करायचा. गायीला नमस्कार केलं की गोदानाचं फल भेटतं. गायी दान करणं आपल्याला शक्य नाही, पण त्याचं फळ आपल्याला भेटतं. आणि फक्त प्रदक्षिणा करायची, नमस्कार करायचा, गायीच्या अंगावरून हात फिरवायचा. गायी दान केलेलं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. भगवंत सांगतात, ज्याच्या गोट्यात चिखला मक्षी बक्षिका आणि तैशाची मुरकुटा देखा दंड करुणी निका दुग्ध काढी बळे जोनर. आणि काही काही लोक असतात महाराज, आपलं घर आहे, आपण घरामध्ये थोडा तरी कचरा होऊ देतो का? स्वच्छ घर ठेवतो, सुंदर ठेवतो, परिसर स्वच्छ ठेवतो. तसं गाईचा गोटा सुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे. गाईच्या गोट्यामध्ये चिखल असू नये, माशा असू नये. आणि गाईचं दूध काढताना सुद्धा गाईला हाणायचं नाही, मारायचं नाही, दंड करायचा नाही. ज्यानं गाईला त्रास दिलेला आहे किंवा गाईचा गोटा अस्वच्छ असेल आणि गाईला दंड करून तिला मारून जो व्यक्ती गाईचं दूध काढतो त्याची अवस्था आहे का? तो कुंभी पाक नरका माजारी चिरकाळ पडे प्रेत श्रीरी वायो प्रजन्य तापावित्री जो रक्षण करी गायीचे. आणि असा व्यक्ती त्या असणाऱ्या कुंभी पाकामध्ये जातो. कुंभी पाक नरक आहे तिथं, आणि त्या नरकामध्ये तो व्यक्ती जातो. गाईला मारलेला, गाईचा गोटा स्वच्छ ठेवल्यानंतर ना, जसं आपण घरामध्ये राहतो तसं गाईचा गोटा, तिला तिथं देवता आहे, तिच्या हृदयामध्ये अनेक देवता वास करतात. म्हणून गाईचा गोटा सुद्धा जिथं गाईला आपण ठेवतो ती जागा स्वच्छ केली पाहिजे. गाईला त्रास देणारा व्यक्ती नरकामध्ये जातो, आणि जो गाईचं रक्षण करतो त्याची अवस्था आहे. तो सप्त कुळासा तरत जो गायीचे जलतृणा नाशित तो ब्रह्महत्या दोष पावत उरग नाशना निचयी. आणि जो गायीचं रक्षण करतो तो सप्त कुळासहित स्वर्गाला जातो, तो एकटाच नाही जात. धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळाशी तारी येले. यमाचा यातना चुकविला दंडा वंशी झाल्या एक हरिभक्त. म्हणून एक सत्पुत्र वंशाला होणं महत्वाचं आहे. तो एक जण काय करतो, अख्ख्या कुटुंबाचा सप्तकुळाचा उद्धार करतो, वंशाचा करतो. तसं गायीचं रक्षण करणारा जो आहे तो सप्तकुळासहित स्वर्गाला प्राप्त होतो. आणि गायीला त्रास देणारा, गायीला मारणारा, गायीला प्यायला दिलेलं पाणी त्या पाण्याचा नाश करणारा तो कुंभी पाकाला नरकाला जातो. भगवंत सांगतात, मास दोन सर्व दुग्धास मनुष्य द्यावे वसास तृतीया मासी दोन सणास एक चतुर्थी पंचमासीन पातकी. आणि आपण गायीचं दूध काढतो, काढल्यानंतर ना गाई वासराला पिळते, त्या गाईलाही आनंद वाटतो. पण वासराला सुद्धा दूध आपण द्यावं, 2-4 महिन्यातून एकदा त्या वासराला पाजावं. गायीच्या हृदयामध्ये सगळं दूध काढून त्या गायीच्या वासरासाठी ठेवावं, आणि आपण काढलेल्या घमेल्यामध्ये पातेल्यामध्ये ती वासराला सुद्धा द्यावं असं सांगतात. सदोष गायी असलाही पाळावी वित्त काळही ना टाकावी आधारे पाळीता गोप्रधान पदवी प्राप्त होय संशय. आणि म्हणून गायीचा सांभाळ करणं, आता चांगल्या गायीचा सांभाळ कुणीही करतं. चांगली गाय असल्यावर कुणीही प्रतिपाल करतो. पण गायीला एखादा आजार असेल, गायीच्या दवाखान्याला जास्त पैसे लागत असतील, किंवा गायी त्या ठिकाणी अवयवानं एखादा अवयव काम करत नसेल, तर अशा गायीचा प्रतिपाल करावा, गायीला सांभाळावं. अशा गायीला जर सांभाळलं तर जास्त पुण्य भेटतं.
गायीला सांभाळल्यानंतर ना, कारण ते गाय म्हणजे देवच आहे, म्हणून चांगल्या गायी तर सांभाळतो आपण, पण एखादी असणारी दूध न देणारी गाय असेल किंवा तिला काही आजार असेल, अशाही गायी आपण प्रतिपालन कराव्या असं भगवंत बोलतात. करुणी गायी पाळाव्या प्रत्यक्षणी, दीप लाविता गोस्थानी, शतवर्षे प्राणी स्वर्गी राहे. आणि गायी गोट्यामध्ये बांधल्यानंतर ना, गोठा तर स्वच्छ असावा, पण गायीला वेळेच्या वेळेला पाणी ठेवावं, चारा आणून द्यावा. एवढंच नाही तर गायीच्या गोठ्यामध्ये दिवा लावावा, जसं आपण घरात लावतो तसं. गायीच्या ठिकाणी जिथं गाय बांधलेली त्या गायीच्या गोठ्यामध्ये दिवा लावला तर 100 वर्ष तो व्यक्ती स्वर्गामध्ये राहतो. 100 वर्ष स्वर्गामध्ये तो राहून तिथं राज्य करतो. ही गायी पूजलेलाच, गायीचं सांभाळ केलेल्याच पुण्य भगवंत सांगतात. गोरज लक्ष्मी विघ्ने जात, अंगी 14 बोने वसत, गोधन करत्यासी नरका गणित, 21 जाणावे. आणि गायीच्या पायाची धूळ मस्तकावर घेतल्यानंतर ना, ती धूळ डोळ्याला लावल्यानंतर ना, त्याच्यामध्ये अफाट पुण्य आहे. आणि गोरज समय आहे, गोरज समय म्हणजे संध्याकाळी 6 वाजता गाय ज्या वेळेस शेतातून रानातून घराकडे येतात त्यावेळेस गायीच्या पायापासून धूळ उडते, आणि ती धूळ आपण त्या ठिकाणी त्या धूळ मस्तकावरती घ्यावी, त्या धुळाला वंदन करावं. तर असं गायीचं जे रज आहे पायाचं, ते रज सेवन करणारा सुद्धा पुण्यवान होतो असं सांगतात. गोमात्र गोमया स्थिर, दधी सर्पी कुशा नीर, एक रात्र पोसे शोषकत नर, शुद्ध होई निश्चयी. आणि गायीचं गोमूत्र असेल किंवा अनेक प्रकारचं दूध असेल, मधु असेल, हे असणारं त्या ठिकाणी गोमूत्र सुद्धा आपण मिठाळ वगैरे झाल्यानंतर गोमूत्र घरामध्ये शिंपडतो गायीचं. म्हणजे एवढं महत्व आहे त्या असणाऱ्या गायीला, म्हणून गायीचा प्रतिपालन सांभाळ करावा असं भगवंत सांगतात. उच्चदका मस्तकावरी धरिता सर्व तीर्थाचे फळ, नरी पाहुनी पातकांचे भोरी, तष्काळीची होत पय. आणि गायीची शिपटी डोक्यावरती धरायची. गायीची शिपटी डोक्यावरती असेल, आपण आपल्या डोक्यावरती एकाचा गुरुचा हात असतो, कृपाहस्त असतो एखाद्याचा, तशा पद्धतीने गायीची शिपूट आपल्या डोक्यावरती ठेवायचं. त्यानं काय होतंय, आपल्याकडून जी झालेली पाप आहे ती पाप संपतात, पाप दहन होतात आणि तो जीव व्यक्ती पुण्यवान होतो असं सांगतात. शुंग्र सर्व तीर्था राहता, मध्ये महेश्वर वसत, कर्णिया अश्विनी नुसार इष्टत, शशी भास्कर नेत्रा माझी. आणि आता गायीच्या हृदयामध्ये 33 कोटी देव आहेत. मग कुठं कुठं कोणचा देव आहे या ठिकाणी सांगितलं. गायीची शिंगामध्ये जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत ती सगळी तीर्थ गायीच्या शिंगामध्ये वास करतात. पुन्हा गायीच्या असणाऱ्या मध्य जे आहे पोट, त्या पोटामध्ये मध्यमेश्वर महादेवाचं वास्तव्य आहे. कान आहे, अश्विनी कुमार आहेत 2 जण, अश्विनीची 2 मुलं आहेत, अश्विनी कुमार म्हटलं जातं. आणि कानाच्या ठिकाणी अश्विनी कुमार वास्तव्य करतात. आणि गायीची डोळे, डोळ्यामध्ये चंद्र आणि सूर्याचं वास्तव्य आहे गायीच्या. अजून कुठं कुठं कोणती देवता आहे का? कपाल स्थानी कमला नाग, ओंकारी सरस्वती सांग, कंठस्थानी वेद निष्ठक, ककुस्थानी हिरण्य गर्म. आणि गायीच्या गळ्याचा जो भाग आहे त्या गायीच्या गळ्यामध्ये नाग देवता राहतात. पुन्हा गायीच्या हुंकारामध्ये, गायीने हंबरडा फोडला, तिने हुंकार दिला, त्या हुंकारामध्ये सरस्वती राहते गायीच्या असणारा कंठ जो आहे, गळा आपला कंठ असतो तसा गायीच्या कंठामध्ये वेद राहतात. वेदाची निर्मिती कुठून आहे? भगवंताच्या कंठामधून वेदाची निर्मिती आहे, आणि तेच वेद गायीच्या कंठामध्ये राहतात. अशा प्रकारे अनेक देवतांचं वास्तव्य गायीच्या सर्व इंद्रियामध्ये आहे असं सांगतात. विष्णू जीवनी नाशिकी पवन, वरुण वष्टी पितरा पृष्ठी जान, स्तन समुद्र धर्म पादस्तन, पृथ्वी जान वृक्षस्थानी. आणि गायीचं जे जीवन आहे, गायीचा श्वासोश्वास आहे, गायीचं अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामध्ये विष्णू राहतो. आणि नाकामध्ये वायू देवता राहतो. गायीच्या नाकामध्ये वायू देवता राहतात. गायीचे जे होठ आहे त्या होठामध्ये वरुण देवतेचा वास आहे. गायीच्या पाठीवरती त्या ठिकाणी असणारे पितर आहेत, जे आपले पितर असतील त्या गायीच्या असणाऱ्या पृष्ठभागावरती त्यांचा वास असतो. गायीचं स्तन आहे
जिथून आपण दूध काढतो त्या स्थानामध्ये समुद्र देवतेचा वास आहे. गायीचे पाय आहे, त्या पायामध्ये धर्मदेवता राहते. आणि गायीचं वक्षस्थळ जे आहे त्या असणाऱ्या वक्षस्थळामध्ये पृथ्वीचा वास आहे असं सांगतात. मुखी अग्नी जैनी रुद्र लक्ष्मी वेणी सारी स्थिर जिवे पार्वती पुच्छे रश्मी भास्कर खुराग्नी गंधर्व वसाती. गायीच्या मुखामध्ये अग्नी देवतेचं वास्तव्य आहे. गायीच्या पायाच्या आपले जसे मांडे तशा असणाऱ्या गायीच्या पायाच्या ज्या मांडे त्याच्यामध्ये रुद्र महादेवांचा वास आहे. पुन्हा जिथून आपण दूध काढतो त्या ठिकाणी असणारी लक्ष्मी स्थिरावली जाते. गायीच्या जिभेवरती पार्वतीचा वास आहे. गायीच्या शेपटीमध्ये चंद्र आणि सूर्य राहतात. आणि गायीचे असणारा खूर पायाचे जी नख आहे त्या असणाऱ्या नखामध्ये गंधर्व देवतेचा वास आहे. अशा प्रकारचे 33 कोटी देव गायीच्या हृदयामध्ये अजून ऐका. गोमयी गंगा यमुना मूत्री जाना रेवा नदी गोमत्री पावना ऐसे सर्व देवमयी म्हणून पात्र सपूजित विप्रासी द्यावे. आणि गायीच्या गोमूत्रामध्ये गंगा यमुना सरस्वती प्रयागच्या ठिकाणचे त्रिवेणी संगम ही गायीच्या गोमूत्रा एवढा त्या ठिकाणी पुण्यवान आहे. ह्या गायीच्या गोमूत्रामध्ये त्रिवेणीचा संगम आहे. पुन्हा असणारा धृत आहे, दधी आहे, गोमूत्र आहे. ही सर्व देव गायीच्या हृदयामध्ये राहतात. म्हणून गायीची सेवा करायची, गायीची पूजा करायची, गोदान देऊन टाकायचं त्याचं अफाट पुण्य आहे असं भगवंत बोलतात. वस्त्रे कुंडले मुद्रिका विकता वसा पूजनी मंत्र वक्ता दक्षिणा द्यावी दान सुदनार्थ पंचस्वर्णामिती प्रणाम तिचे. आणि मग वस्त्र आहेत, कुंडल आहेत, अनेक प्रकारच्या मुद्रिका आहेत. गायीच्या वासरासहित गायीची पूजा करायची. आणि मग एवढे असणारे अलंकार त्या ठिकाणी सांगितले. वस्त्र, कुंडले, कपडे वगैरे सगळे ते असणाऱ्या विप्राला वासराची गायीची पूजा करून दान देऊन टाकायचं. ग्रहता काशमा पात्री तीळ ग्रहता काशे पात्री तीळ कुशलका ब्राह्मणासी दान द्यावे देका कृष्ण धेनो वैतरणी सांगा आत्मा द्यावी वाटेलवाणी. आणि अशा प्रकारची गायी दान देत असताना धृत म्हणजे त्या ठिकाणी असणारं दही असेल, तीळ असेल, अनेक प्रकारचे ब्राह्मणाच्या हातावरती ते असणारे ठेवायचे. गायी दान करायची. गायी दान देत असताना काळी गायी जर दान दिली तर आपल्याला यमलोकाला गेल्यानंतर जे यमलोकाला जाणार आहेत त्यांच्यासाठी वैतरणी नावाची नदी आहे. आणि इकडं गाय दान दिल्यानंतर काळी रंगाची गाय दान केली त्याला वैतरणी नदीचा त्रास होत नाही असं सांगतात. ती वैतरणी नदी तारिता व्रत भुक्त भोगा स्त्रिया स्तना सावता येतन दोहा विक्षिरी वसे मरता उन्हाळ फिरत जी सदा. आणि ज्यांनी कृष्ण वर्ण गाय दिलेली आहे, काळ्या रंगाची गाय ज्यांनी ज्यांनी दान दिलेली आहे ती वैतरणी नदीमध्ये तरुण जातात. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास ते असणाऱ्या यम नगरीमध्ये यम लोकांमध्ये होत नाही. आणि जे असणारी उन्हाळ गाय आहे, जी काय असणारी गाय उन्हाळ असेल किंवा अनेक प्रकारचे असणारे त्या गायीला व्यंग असतील अशा प्रकारची गाय दान केल्यानंतर काय होतं ऐका. ऐसी गायी ना द्यावी दाना कपिला जो देईला सुलक्षणा आत्मा घेता ब्राह्मणा स्वर्गस्थान पावती दोघे. आणि अशा प्रकारची गायी उन्हाळ असेल, दूध देत नसेल किंवा कुठला व्यंग असेल, आजार असेल अशा प्रकारची गाय दान द्यायची नाही. दान देताना कामधेनू सारखी गाय, कपिला गाय सांगितली तिलाच कामधेनू म्हणतात. कपिला, कामधेनू अशा ज्या गायी सांगितलेल्या त्या गायी दान द्यायच्या, चांगल्या गायी दान द्यायच्या. आणि गायी दान दिल्यानंतर जो ब्राह्मण घेणार आहे तो ब्राह्मण घेणारा आणि दान देणारा ग्रस्त दोघही स्वर्गाला जातात असं भगवंत बोलतात. ब्रह्मलोकी रोम संख्या वसता उभयमुखी वसा पाय दिसता गोदान गेल्या पृथ्वी दत्त केल्याच्या प्राप्त पुण्य होय. आणि म्हणून गायी दान केल्यानंतर त्या ब्रह्मलोकामध्ये तू जीव जातो राहतो. आणि गायी दान केलेल्याचं पुण्य
पृथ्वी दाना एवढं आहे. पृथ्वी दान द्यायला येते का आपल्याला? आपल्या हातात आहे का पृथ्वी दान देणं? मग गाय दान द्यायची, कारण गाय 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 गोमाता आणि पृथ्वी माता एकच आहे. म्हणून गाय दान केले की पृथ्वी दानाचं पुण्य त्याच्या पत्रामध्ये पडतं असं भगवंत बोलतात. गावो मी आग्रत संतो गायी पृष्ठभागी वस्तू गायी हृदय नित्य राहतो गायीमध्ये निवसे नित्य. भगवंत सांगतात गरुडाला, गरुडा गायीचं एवढं महत्व का सांगितलं? एवढ्या 30 वर्ष झाले आतापर्यंत. मग पुढची सांगायची होती ना, गरुड पुराणाची पुढचा विधी सांगायचा होता. एवढं गायीचं महत्व का सांगितलं? गायीमध्ये मी राहतो, असं तर मी सर्वांच्याच हृदयामध्ये राहतो, पण विशेष माझं वास्तव्य गायीमध्ये आहे. गायीच्या पृष्ठभागामध्ये, गायीच्या हृदयामध्ये, गायीच्या चित्तामध्ये, गायीच्या सर्व इंद्रियामध्ये माझं वास्तव्य आहे. म्हणून गायीला एवढं प्राधान्य महत्व दिलेलं आहे. भगवंत सांगतात सर्व गोदाने हा मंत्र बोलिलासी खंगेश्वर अशक्त असल्या मनुज फार निशक्क स्वर्णात वाल जात. आणि म्हणून सगळ्या गायी दान दिल्यानंतर अनेक प्रकारचं पुण्य त्या व्यक्तीला, त्या असणाऱ्या गृहस्थाला प्राप्त होतं असं भगवान परमात्म्याने गरुडाला सांगितलेलं होतं. म्हणून आशक्त गाय असेल किंवा मनुज असते, म्हणजे ज्या मनाच्या गायी काय काय असतात त्या मनाच्या पाठीमागे जातात. जे गायीचा जो गृहस्थ आहे त्याचं मालकाचं त्याचं ऐकत नसतात, उन्हाळ गायी असतात. अशा पद्धतीच्या गायी किंवा सोनं दान दिल्यानंतर त्या असणारा निष्क सोना, म्हणजे गाय दान दिल्यानंतर सुद्धा सोनं दानाचं पुण्य भेटतं असं सांगतात. तयाचे करावे दाना विष गुंजा निष्कमाना समर्थ असुने करिता षटपणा कर संपूर्ण न पावे तो. फल संपूर्ण न पावे, फळ प्राप्त होत नाही महाराष्ट्राला. अहो देण्याचं ऐश्वर्य आहे पण पुण्य पत्रामध्ये नसतं, देऊ वाटत नसतं. देण्यासारखं खूप आहे, एक काय हजारो काही देऊ तेवढी इस्टेट संपत्ती आहे, पण देण्यासारखं आपलं तेवढं भाग्य नसतं. अंतकरणाला दान देण्याचं दातृत्व अंतकरणामध्ये नसतं, हृदयामध्ये नसतं. शक्ती असते पण देऊ वाटत नाही. त्याच्यामुळे त्याला काही दान केलेल्याचं किंवा कोणतंच दान केलेल्याचं पुण्य त्याच्या पत्रामध्ये पडत नाही. प्रेत कर्म करता आणि प्रेत दोघे तदित्ये पावत दाना माझी तीना मुख्य भूत प्रेतकार्थ बोलली. आणि दान करण्यासाठी त्रिविध दान श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आता गोदानाचं महत्व सांगितलं आणि दान देण्यामध्ये 3 ठिकाणचं दान त्या शास्त्र पुराणामध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे. कोणते कोणते आहेत ऐका. नित्य कुंभ नित्य दीप अष्टविधी पद तिल पात्र राजपात्र प्रसिद्ध उपना देता सुख आगाध प्राप्त होय प्रेतासी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि नित्य कुंभ, पाण्याने भरलेले कुंभ दान करायचे. दिवा आहे, नित्य दीप दान करायचा. पुन्हा अनेक प्रकारचे पद आहे, उपहान म्हणतात त्याला, ते असणारे उपहान दान करायचे. आणि ही केल्यानंतर ना प्रेताला सुख भेटतं. प्रेताला जो प्रेताचा प्रवास चालू आहे तो त्या असणाऱ्या प्रवासामध्ये त्याला आनंद भेटतो, सुख भेटतं असं भगवंत सांगतात. असे गोदानाचे महिमान वैतनीचे केले निरूपण आता अन्नदान पावन ऐके महिमान तयाचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि ऐका, गायी दानाचं महत्व सांगितलं, गायी दानाचं महत्व सांगितलं. आता दुसरं दान आहे अन्नदान. अन्नदान जेवढं गायी दान महत्वाचं आहे तेवढं अन्नदानही महत्वाचं आहे. जैमिनी अश्वमेध अध्याय 66 अन्ना समान नसे दान व्रत नसे एकादशी समान देवी दशरथ नंदना समान आन नाही धनुर्धारी. त्यावेळेसची ओवी आहे, अन्नासारखं दान नाही, उपवासामध्ये एकादशी सारखं व्रत श्रेष्ठ नाही. आणि जगामध्ये जेवढे धनुर्धारी आहेत त्या धनुर्धारामध्ये रामापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी नाही. म्हणून पहिलं अन्नदान सांगितलं. आता ही अन्नदान किती श्रेष्ठ आहे ऐका. देव ऋषी गणभूषर अन्न प्रसिद्धी निरंतर अन्य यत्न सर्व लोकतंत्र
विश्व समग्र अन्य धरी जो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. म्हणून देव ऋषी असतील, सिद्ध साधक असतील किंवा भुसूर म्हणजे जमिनीवरती राहणारे आपण अन्नाशिवाय जगू शकत नाही. जगतो का नाही? अन्न आपल्याला लागतं म्हणून अन्नदान खूप श्रेष्ठ आहे. अन्नदान एवढं श्रेष्ठ आहे, सगळ्या लोकांमध्ये अन्न आपण जेवण करतो म्हणजे आपल्या आतमध्ये पोटामध्ये जठर लागले आणि आपण जेवण केल्यानंतर तो यज्ञ आहे. जेवण करणं म्हणजे हा एक यज्ञ आहे. आपल्या पोटामध्ये अन्न शिजत, जठराग्नी देवता पोटामध्ये राहतात. त्याच्यामुळं अन्न प्राशन केल्याशिवाय अन्न एवढं श्रेष्ठ आहे. आणि ते आता अन्नदानाचा महिमा सांगतो ऐका. प्रतीक्षा माया प्राण हे स्वर्गी सर्वत्र विद्वान असो स्व कुटुंबी पिढून अन्नदान ब्राह्मणासी द्यावे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. अन्न हे प्राण आहे. प्राण म्हणजे जीवन आहे. अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही, राहत नाही. माणसाचं जीवन ही अन्नावरती चालतं. आणि म्हणून अन्न एवढं श्रेष्ठ सांगितलं गेलं. म्हणून एखाद्या वेळेस आपण आपलं कुटुंब एक दिवस उपवासी जेवलं तरी चालतं. पण बाहेरनं आलेला अतिथी असेल किंवा ज्याला अन्नाची खूप गरज आहे म्हणजे एखाद्या दिवशी आपलं कुटुंब उपाशी राहू द्या, काय फरक पडतं एक दिवसानं. पण बाहेरनं आलेला अतिथी असेल ज्याला अन्नाची गरज आहे त्याला अन्नदान करा असं भगवंत बोलतात. अतिथीची अज्ञान करावी आदारे अन्ने अर्पावी चंडाळ पतित शत्रू जीवी अन्नदान समाई समान सर्व ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आणि एखादा असणारा त्या ठिकाणी अतिथी घरामध्ये आलेला असेल तर त्या अतिथीला अन्नदान करा. अतिथीची अवज्ञा करायची नाही. घरामध्ये आलेला तो काय मागणार आहे? पोटापुरतं अन्न मागणार आहे, त्याला देऊन टाका. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान जगतामध्ये नाही. अन्न दान केल्यानंतर ना बाकीचं काही त्या ठिकाणी करायची गरज नाही. म्हणून अतिथी आला घरला त्याची अवज्ञा करू नका, म्हणजे त्याला महागारी पाठवू नका. अन्न द्या, अन्न नसेल पाणी द्या, पाणी नसेल बसायला द्या. थोडा तरी त्याचा मान सन्मान करा असं भगवंत बोलतात. त्यासी अर्पावे अन्न मग काय वर्णावे ब्राह्मण शक्यनुसार द्यावे अन्नदान ब्राह्मणासी देता होत अक्षय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. अतिथी आल्यानंतर ना त्या अतिथीला तर देवा पण ब्राह्मणाला सुद्धा अन्नदान देत चला. ब्राह्मणाला दिल्यानंतर ना काय होतं? आपल्या घरातलं वाढतं, अक्षय होतं. आपल्या घरातलं अन्न जे आहे ते अक्षय राहतं. अनेक घरामध्ये त्या ठिकाणी समृद्धी वाढते. म्हणून ब्राह्मणाला अतिथीला अन्नदान करा भगवंत सांगतात. शूद्राशी तिथल्या माफाला पितर प्रशती पुष्कळ जैसा शेती पर्जन्य काळ इच्छिता ती निर्मळ व्रचक पयास ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. अन्नदान करत असताना जाती याती बघायचं नाही. शूद्र जरी घराला आलं तरी त्या ठिकाणी अन्नदान देऊन टाकायचं, कारण त्याला त्याचे सुद्धा पोट भागवायचं असतं. त्याच्यामुळं अन्नदान केल्यानंतर ना वरती जे पितृगण आहे ते पितृगणाला सुख होतं. जसं आपण पाऊस पडल्यानंतर ना शेतामध्ये पीक येतं, कृषी धान्य येतं शेतामध्ये, तसं अन्नदान केल्यानंतर ना पाऊस पडल्यावर ते जमिनीमधलं धान्य वाढतं, शेती उगवली जाते. तसं अन्नदान केल्यानंतर ना पुण्य वाढतं आणि पुण्य वाढल्यानंतर जे काही पितृ लोक आहेत त्यांना आनंद होतो असं भगवंत बोलतात. तदूत पितरांना इच्छिता तुमच्या कुळी पुत्र पुत्राची संतती कोणी जरी अन्नदान करीती तरी येते प्राप्ती घडे आम्हा श्री ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. श्री राम जय राम जय. आणि ऐका बघा काय सांगितलं येऊ तसं म्हणावून म्हटलं राम आहे जगाचा मालक आहे. आणि ओळखलं तर महादेवाचे भक्त आहे ते म्हणून चाललंय. श्रीराम सदा शिवा ते ध्याय श्रीवंदी श्रीराम रामाचे पाय तेने चापाचे जडे तो जाय पुष्पप्राय तो झाला बालकन 16 वाजून असू द्या. परत घेतलं हीच ओळ घे, हीच ओळ घे आताची. दूता पितरांना इच्छिता आमच्या कुळी पुत्र पुत्रादी संतती कोणी जरी अन्नदान करीत
करीती तरी येते प्राप्ती घडे आम्हा श्रीराम जय राम राम. ऐका, लक्षपूर्वक ऐका. अन्नदान केल्यानंतर ना किती महत्वाचं आहे अन्नदान करणं. आपली मेलेली असतील, कोणीही असू द्या, पूर्वज म्हणतोय मी, बाप असेल, आजोबा असेल, कोणीही असू द्या, आणि त्यांची अशी भावना असते, माझ्या घरामध्ये, माझ्या कुळामध्ये कुणीतरी अन्नदान करावं. कुणीतरी त्यानं केलेलं अन्नदान, त्यानं जर अन्नदान केलं तरच आम्हाला जेवायला भेटते वरी, नाहीतर ब्रह्मदेव जेवायला देत नाही महाराज, उपाशी ठेवतो त्याला. त्याला जेवायला कधी भेटतं? जेव्हा तुम्ही इथं अन्नदान कराल. हे अन्नदान केल्यानंतर ना ही पुण्य वाढलं जातं, त्या पुण्यानं पितरांना जेवायला भेटतं अशी पितर म्हणतात. ते ओळीचा अर्थ तोच आहे. तीच लोक बोलतायत आमच्या कुळामध्ये असं कोणीतरी व्हावा ज्यानं अन्नदान करावं आणि त्यानं अन्नदान केलेल्याचं पुण्यानं आम्हाला जेवायला मिळेल, असं ते पितृगण इच्छा व्यक्त करतात. ब्राह्मण हे मादूता सोयी जरी याचना करीता न मागताही दिदल्या दत्ता पुण्य अपार प्राप्त होय श्रीराम जय राम राम. अहो, एखादा ब्राह्मण आलेला आहे किंवा व्यतिरिक्त कुणीही दाराला येऊ द्या, त्याने याचना केली अन्नाची तर त्याला अन्न द्यावं, न मागता न सुद्धा द्यावं. दारात आलाय म्हटल्यावर त्यानं मागणंच गरजेचं आहे का? दारात येऊन उभारलाय म्हटल्यानंतर देणं आपलं कर्तव्य आहे, आणि त्याला जर अन्न दिलं तरच आम्हाला त्या ठिकाणी अफाट सुख होतं. कुणाला? जे काही पूर्वज मेलेले आहेत, जे यमाच्या नगरीमध्ये आहेत किंवा स्वर्गालाच बी असू द्या, वैकुंठाला जाऊ नाही तर ब्रह्मदेवाच्या शेजारी बसू द्या, तरी सुद्धा त्याला तिथं जेवायला भेटत नाही. त्याला जेवायला तेव्हाच भेटतं जेव्हा तुम्ही अन्नदान कराल, असं ते पितृगण बोलतात. अन्नदाता पशु लाभता पुत्र कन्या धन बहुत बहुत बळ रूप प्राप्त सुवर्ण भोगी होत मासुकी श्रीराम जय राम राम. अन्नदानानं सगळं प्राप्त होतं. वंशाला चांगली पुत्र होतात, कन्या प्राप्त होते, अनेक प्रकारचं धन भेटतं. म्हणून अन्नदान श्रेष्ठ आहे. अन्नदान केल्यानंतर ना जे काही पूर्वज आहे त्या पूर्वजांना सुद्धा अफाट सुख प्राप्त होतं, असं ते स्वतः बोलतात. अन्न प्रतीक्षा करी तृप्ती अन्ने सुद्धा निवारी निश्चिती अन्नदाते स्वर्गासी जाती देव पूजिती तयाचे श्रीराम जय राम राम. अन्न प्रत्यक्ष करी तृप्ती. तृप्ती म्हणजे काय? समाधान. अन्न काय करतं? तृप्ती करतं. अन्नदान श्रेष्ठ एवढं काय? एवढं अन्नदानाचं महत्व काय? कारण अन्न सेवन केला, त्याचं पोट भरला, त्याला जीवाला समाधान भेटतं. आणि अन्नदान एकच आहे ज्यानं माणसाची तृप्ती होते. बाकीचं दान द्या बरं, आणा माझ्यापाशी, किती विसवलं ठेवा, पोट भरणार आहे का? कपडे दान द्या, चला हा, गाई दान द्या, पृथ्वी दान द्या, किती बी दान द्या, पोट भरत नाही. खबर? पण अन्नदान केल्यानंतर ना ताटामध्ये थोडासा जास्त भात होऊ द्या, बस झाला, बस, आता नको. आता काय झालं? तृप्ती झाली मनाची. म्हणून अन्न स्वतः तृप्ती करता, अन्न प्रत्यक्ष तृप्ती करता. म्हणून अन्नदान श्रेष्ठ सांगितलं गेलं. अन्नानं सुद्धा निवारण होते. आणि भूक एवढे, भूक जर लागली तर किती बी सोनं चांदी असू द्या, सुख वाटतं का जीवाला? पोटामध्ये 2 घास जातील तेव्हाच आत्म्याला, मनाला शांती भेटते. म्हणून अन्न ही जीवाची तृप्ती करतात, जीवाला समाधान करून देतात. अन्नदाते स्वर्गासे जाते. अन्नदान करणारा व्यक्ती स्वर्गाला जातो डायरेक्ट, नॉन स्टॉप. बाकीच्या त्याला मार्गाला जावं लागत नाही, डायरेक्ट स्वर्गाला जातो. म्हणून अन्नदान करावं लागतं. भगवंत सांगतात, अन्न नसता शरीर नासता पंचधातू सीन होता बळवान नाही नाश पावत अन्न नसता तयासी श्रीराम जय राम राम. अन्न नसताना शरीर नाशतं. अन्न जर दिलंच नाही तर किती दिवस माणूस जिवंत राहणार आहे? बिगर अन्नाचं किती दिवस राहणार आहे? म्हणून अन्न लागतं. अन्न जर नसेल तर हे पंचमहाभूत आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूत आहे. अन्न जर नसेल तर क्षीण होतात. बरं, एखादा पहिलवान आहे, केस अतिशय युद्ध जिंकणारा पहिलवान आहे, त्याला जर अन्न दिलं नाही तर किती दिवस तो त्या ठिकाणी जगत, किंवा त्याच्या अंगामधली ताकद बळ कमी होतं. म्हणून अन्न लागतं आणि अन्न सर्वांची तृप्ती करतं. आणि म्हणून अन्नदान करा. अन्नदान केलेलं पुण्य कोणत्याच स्तरामध्ये मोजलं जात नाही, असं भगवंत बोलतात. साये प्राप्त
अन्न निर्माण वृष्टी पासून श्रीराम जय राम राम. संध्याकाळी सायंकाळी म्हणजे 6-6:30 वाजता संध्याकाळी अग्निहोत्र हवन करावं लागतं. त्यानं काय होतं, ते अग्नि हवन केल्यानंतर ना यथाविधी शास्त्राच्या नियमानं विधी केल्यानंतर ना त्या पुण्यानं पाऊस पडतो. काय होतं, पाऊस पडतो त्या पुण्यानं. आणि पावसानं अन्न तयार होतं. अन्न कुठं, शेतीमध्ये तयार होतं. पाऊस आल्याशिवाय शेतीमध्ये अन्न पिकतं का, येतं का, शेती पिकते का? शेतीसाठी काय लागतो, पाऊस लागतो. पाऊस कुठून पडतो, आपल्या पुण्यानं पाऊस पडत असतो. आपण जे कर्म करतो, आपण चांगलं कर्म केलं तर ते कर्म पुण्यवान होतं आणि त्या कर्मापासून पाऊस पडतो. पावसापासून ते असणारे अन्न तयार होतात. पुढं विवाह यज्ञ प्रेत कार्य समस्त अन्नहीन केल्या न शोभत हेमरत्ने असल्या बहुत शोभा स्वतन पावेची श्रीराम जय राम राम. आणि 2 कार्य सांगितली. विवाह कार्य, विवाह म्हणजे एखाद्याचं लग्न असेल तर, आणि दुसरं प्रेत कार्य. ह्या 2 कार्याला अन्न लागतंच. अन्नाशिवाय या कार्याला किंमत येत नाही. लग्नामध्ये कितीही आठास असू द्या, अनेक सोनं भरून काही बी असू द्या, सोन्याची भांडी चांदी सगळं असू द्या विवाह लग्नाच्या ठिकाणी, पण त्या लग्नामध्ये जर अन्न नसेल, जेवायलाच नसेल, तर त्या लग्नाला शोभा येत नाही. कुणीही त्या लग्नाला चांगलं म्हणत नाही. कितीही सोनं असू द्या, दागदागिना असू द्या त्या लग्नामध्ये, पण अन्नदान पाहिजे, तिथं जेवण पाहिजे. प्रेत कार्याला सुद्धा अन्नदान केल्याशिवाय प्रेत कार्य पूर्ण होत नाही असं भगवंत बोलतात. भूते अन्नापासून होती अन्ने उदक वृष्टीने उदवती यज्ञ प्राजान्याची प्राप्ती अन्न निवृत्ती यज्ञ होय श्रीराम जय राम राम. अन्नभूत जे आहे ते अन्नापासून निर्माण होतात. भूत म्हणजे जीवसृष्टी. आपण जगतो ते अन्नावरती जगतो. अन्नाशिवाय, आणि अन्न कशानं होतं, पावसाच्या वर्षावानं शेतीमध्ये जमिनीमध्ये शेत पिकतं, त्या शेतीपासून आपण अन्न, जमिनीमधून अन्न त्या ठिकाणी तयार होतं. पाऊस यज्ञ कार्यानं पाऊस पडतो आणि पावसानं अन्न तयार होतं असं भगवंत सांगतात. अन्न विष्णू सोया देव अन्नासे देव भव अन्न ब्रह्मा देव देव सोम रवी म्हणून अन्न स्वतः विष्णू आहे. अन्न ही देव आहे. अन्न ही यज्ञ आहे. उदर भरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म. आपण आपलं पोट भरत नाही. त्या पोटामध्ये जो यज्ञ आहे, जेवण करतो म्हणजे यज्ञ पोटामध्ये आहे. आणि म्हणून अन्न जे आहे ते अन्न प्रत्यक्ष यज्ञ आहे. अन्नच म्हणजे विष्णू आहे. अन्न म्हणजे परमात्मा आहे. अन्न म्हणजे प्राण आहे. अन्न म्हणजे जीवन आहे असं भगवंत बोलतात. आता एकावदे अन्नदान करावे प्रेत मुख्यार्थ जाण उदक वित्त विशेष पूर्ण दान महिमान वाढ असे श्रीराम जय राम राम. म्हणून प्रेताच्या मुक्तीसाठी अन्नदान लागतं. प्रेताची मुक्ती अन्नदान केल्याशिवाय होत नाही. म्हणून अशा प्रकारचं अन्नदान श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये असणारं त्या अन्नामध्ये पाणी सुद्धा सोबतीला पाहिजे. जेवण केल्यावर आपल्याला पाणी लागतं, तसं अन्न दिल्यानंतर ना पाणी त्या व्यक्तीला, त्या जीवाला दान करावं, द्यावं. त्याच्यानं प्रेताची मुक्तता होते असं भगवंत सांगतात. याच्या विषयी पुरातन कथाईक पन्नागशना पूर्वी त्रेता योगी मी जाण राम अवतार धरिला श्रीराम जय राम राम. भगवान परमात्मा गरुडाला सांगतात, गरुडा अन्नदान करणं का करावं लागतं. अन्नदान करण्याचं पुण्य काय आहे ही तुला एक गोष्ट सांगतो म्हणली. आणि मी अनुभवलेली आहे. मी अनुभवलेली गोष्ट सांगतो. मी काही बाकीचं कोणाचं ऐकून सांगत नाही. प्रत्यक्ष घडलेली कथा सांगतो तुला. त्रेतायुगामध्ये, आता कलियुग चालू आहे. सत्ययुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापरयुग गेलं, कलियुग. आणि त्रेतायुगामध्ये मी राम अवतार धरलेला होता. कोण कोणाला सांगताय, भगवान परमात्मा गरुडाला सांगताय. त्रेतायुगामध्ये मी रामाचा अवतार धरला होता. त्यावेळी घडलेली घटना आहे तुला सांगतो. आहे त्या अवतारी अगस्तीने कथन केले मज कारणे ते ऐक एकदमने निरूपण करीतो जय श्रीराम जय राम राम. आणि त्यावेळेस अगस्ती ऋषींनी
मला एक कथा सांगितली होती. आता अगस्त्य ऋषीने रामालाच का कथा सांगितली, कुठं गाठ पडली 2 मिनिटांमध्ये सांगतो, जास्त वेळ लावित नाही, कारण काल परवाच अध्याय झालाय. उत्तरकांडातला अध्याय झालाय 62वा अध्याय. अयोध्येमध्ये 5 वर्षाचं लेकरू मेलेलं होतं. लेकरू अयोध्येमध्ये 5 वर्षाचं. मग ती व्यक्ती म्हणला राजगादीवरती कोण आहे? राम आहे. मग राम राजे असताना पोरग मेलं कसं काय? कारण या माझा तशी आज नाही ना काजा होता या गावा, नामधारकांच्या शिवा सुदर्शन यावा, घरटी फिरे माघारी. जिथंही रामकथा चालते ना तिथं यमाला जाण्यासाठी आज्ञा नाही. आणि त्याच्या घराचं रक्षण सुदर्शन करतं, भगवान परमात्म्याचं सुदर्शन. आणि भगवान परमात्म्याचं सुदर्शन कसं आहे? आपल्या डोळ्याची पापणी उघडझाप करायला किती 4-5 तास लागतात का? किती वेळ लागते डोळ्याची पापणी उघडझाप करायला? तेवढ्या वेळामध्ये 1000 फेऱ्या सुदर्शनाच्या होतात. आणि असं सुदर्शन त्या घराला रक्षण असतं, म्हणून त्या ठिकाणी येऊन जात नाही. आणि अयोध्येमध्ये लेकरू मेलं की लगेच ब्राह्मण आला, म्हणले तुम्ही राज्यावर असताना यम गावामध्ये आला. राम म्हणले आमच्या धर्मानं आपल्या गावामध्ये कुठलाही वाईट कर्म झाला नाही, मी बघतो तुझं लेकरू कशाने मेले ती बघतो. म्हणून रामचंद्र जातात. उत्तर दिशेला एक असणारा क्षुद्र जातीमधला व्यक्ती धूम्रपान करत होता बाहेरच्या राज्यात, आणि त्याच्या पापानं ते पोरग मेलेलं होतं. मग रामचंद्रांनी त्याला मारला आणि पोराला जिवंत केलं. पुन्हा अगस्त्य आश्रमामध्ये गेल्यावर अगस्तीने सांगितलं सोन्याचे अलंकार घाला, तुम्ही परिधान करा. मग रामाने विचारले अलंकार तुम्हाला कोणी दिली? तुम्ही झोपडीमध्ये राहणारे महात्मे, सोन्याचे दागदागिने कुणाला दिली, कुणी दिली तुम्हाला? त्यावेळेस अगस्त्य ऋषीने हीच कथा आता जे भगवान परमात्मा किंवा माधव आपल्याला सांगतायत तीच कथा अगस्त्य ऋषीने रामाला सांगितली होती. ऐका ऐका रामा कथा विचित्र, मी तीर्थयात्रा करिता पार, कोणे एकी स्थळी अरण्य सुंदर, महासुरवर तया माझी श्रीराम जय राम राम. आणि अगस्त्य ऋषी सांगतायत रामा ऐका, जास्त वेळ लावत नाही, थोडक्यामध्ये उरकतो. ऐका रामा, काय झालेलं होतं? मी फिरत होतो. कोण? अगस्त्य ऋषी सांगताय. वनस्थानामध्ये जात असताना, वनविहार करत असताना आमचं काम असतं, ह्या घरला त्या घरला, आमचं काही एका ठिकाणी वास्तव्य असतं का? त्याच्यामुळे वनामध्ये जात होतो. एका वनामध्ये गेल्यावर एक आश्चर्य बघितलं. रामा सांगतो ऐका. एक योजना तला विस्तारिना, चक्रवाक कारंडे वर्णी एक वर्णी, आश्चर्य रूप संपूर्ण, परित पुधन सेविती श्रीराम जय राम राम. आणि रामा मी त्या वनामध्ये गेलो. त्या वनामध्ये एक योजना 12 किलोमीटर पर्यंत सरोवर होतं. आणि त्या सरोवरामध्ये अनेक प्रकारचे काक, कारंडक, विचित्र असणारे पक्षी त्या सरोवराच्या किनाऱ्याला येत होते, पाण्याचा आनंद घेत होते. त्या सरोवरामध्ये विविध प्रकारची झाडं होती असं अगस्त्य ऋषी सांगतात. त्या सरोवरी तटकी एका रात्री मी राहिलो रावणारी, उदय पावता तमारी, तटकावरी मी गेलो श्रीराम जय राम राम. आणि रामा त्या सरोवराच्या किनाऱ्याला एक तटाक होता, म्हणजे असणारा सपाट जागा होती. आणि त्या सरोवराच्या किनाऱ्याला रात्र झाली, सायंकाळ झाली, म्हणून मी तिथं गेलो होतो. आणि त्या सरोवराच्या किनाऱ्यावरती गेल्यावर काय दृश्य पाहिलं सांगतो ऐका. तव ते पाहिले अपूर्व सपुष्ट आणि आजर शिव, उदकाच्या समीप अभिनव, देखोनी विस्मय मज झाला श्रीराम जय राम राम. आणि ऐका अगस्त्य ऋषी सांगतायत रामा ऐका. त्या सरोवराच्या तडाकाला गेल्यावर, किनाऱ्याला गेल्यावर मी थोडा वेळ बसलो. अगस्त्य ऋषी सांगतायत मी बसलो असंच 5-10 मिनिटं बसलो. संध्याकाळ झाली होती, कुठं अंधारात जायचं म्हणून थोडा वेळ 5 मिनिटं बसलो तिथं. तर तिथं बसल्यावर एक आश्चर्य बघितलं, जे कधीच बघितलेलं नव्हतं. असं आश्चर्य मी माझ्या डोळ्याने जे बघितलंय ते तुम्हाला रामा सांगतो ऐका. एक मूर्त चिंतन करीता, उगाची राहिलो तटस्थ, काय अपूर्व दिसत, ऐसे चिंतन करीता सता श्रीराम जय राम राम. आणि मी तिथं बसलो होतो. एक मुहूर्त 45 मिनिटं, त्याला एक मुहूर्त म्हणताय. आणि ती मुहूर्त 45 मिनिटात मी त्या असणाऱ्या सरोवराच्या किनाऱ्याला उगाच बसलो. काय आम्हाला तरी काय काम धंदा येतो, उगा निवांत बसलेलो होतो. आणि बसलेला असताना एक अपूर्व बघितलं. मग आकाशातून काय दिसतंय
मी 2 मिनिटं विचार करत होतो आणि मी काय दिसायला लागले ते लक्षामध्ये येत नव्हतं ना, लांब होतं, लांबचं लवकर ओळखू येत नाही. मग काय येत असावं आपल्याकडं याचा विचार मी करत असताना काय दिसला? एक मुहूर्त लोटल्यावरी विमानाचा एक मुहूर्त लोटाल्यावरी विमान पाहिले मनोजोपरी येत त्यात दिव्य शरीरे हाऊस विमानी बैसला श्रीराम जय राम राम. आणि एक मुहूर्तापर्यंत मी विचार करत होतो की बाबा काय येत असावं आकाशामधून. तर एक विमान दिसलं मला आणि ते विमान काही सामान्य नव्हतं. त्या विमानाचा वेग जर पाहिलं तर मनाचा वेग, आता मनाचा वेग आपल्या आता येत आहे तर कुठं लगेच कुठं मनाचा काय आपला वेग सांगता येतो का? आता येत आहे तर आपण 2 सेकंदामध्ये मुंबईहून माघारी येतोय, आपल्याला तेवढ्या वेळामध्ये जाता येतं का? ही मनाचा वेग आहे. एवढ्या वेळामध्ये मन कुठेही जाऊन येतं. तशा मनाच्या वेगाला पाठीमागं टाकून एक विमान येत असताना मी पाहिलं. त्या विमानामध्ये एक व्यक्ती होता, हंस होते, त्याच्यामध्ये अप्सरा नृत्य करत होत्या, गंधर्व गायन गात होते. अशा प्रकारच्या थाटामाटामध्ये विमान येत होता. विमान माझ्या जवळ आल्यावर काय झालं? त्या विमाना माझी 500 अप्सरा संग सेवा करीत सर्व सुंदरी अलंकार मंडित रंगवित तया प्रती श्रीराम जय राम आणि राम. रामा त्या विमानामध्ये 500 स्त्रिया होत्या. स्त्रिया म्हणजे अप्सरा. अप्सरा आणि स्त्रियामध्ये फरक असतो की नाही? स्वर्गातल्या रंभा उर्वशी अप्सरा, 500 अप्सरा त्या विमानामध्ये होत्या. आणि त्या विमानामध्ये एक पुरुष होता. त्या पुरुषाचं मनोरंजन करण्यासाठी, तेव्हा काय मोबाईल होता काय, मनोरंजन करण्यासाठी अप्सरा नृत्य करायच्या पूर्वीच्या काळामध्ये. एखादी तपश्चर्या भंग करायची म्हटलं किंवा एखादा पुण्यवान व्यक्ती जर मरून वर गेला तर मोबाईल इथं ठेवावा लागतो, असंच जावं लागतं बिगर मोबाईलचं. मग तिथं अप्सरा असतात, अप्सरा नृत्य करतात आणि त्याचं मनाचं मनोरंजन करतात. तसं 500 स्त्रिया त्या विमानामध्ये होत्या. गंधर्व विशारदाला पाठीमागं टाकून, संगीतामध्ये विशारद पदवी आहे, 7 परीक्षा झाल्यानंतर ती पदवी भेटते. त्या विशारदाला पाठीमागं टाकून गायन करणारे गंधर्व त्या पुरुषाचं मनोरंजन करत होते. असं मी रामा बघितलं होतं. कितीक गाती कितीक नाचते कितीक वाद्ये वाजविते विना पटह नाना रीती स्वर्ग वाद्ये मनोहरजी श्रीराम जय राम राम. काय सांगायचं त्या विमानाचं ऐश्वर्य. अनेक प्रकारच्या स्त्रिया अप्सरा नृत्य करतायत, अनेक गंधर्व आहेत. गंधर्व त्या ठिकाणी गायन गातात, मृदंग वाजवणारे अनेक होते. म्हणजे त्या विमानामध्ये एका माणसाचं मनोरंजन करायला एवढे असंख्य अनेक प्रकारचे त्या ठिकाणी सर्वजण अट्टास करत होते. असं मी बघितलं होतं. तो पुरुष इमानातून देवा सकास उतरला जाण तृप्तीपर्यंत शिवमास भोजन करिता झाला रघुवीरा श्रीराम जय राम राम. रामा ऐका, त्या विमानामधून एक व्यक्ती उतरला. मी बघत होतो लांबून, मी काय त्याच्या जवळ गेलो नाही, पण लांबून बघत होतो सरोवराच्या किनाऱ्याला बसून. आणि ते विमानामधून माणूस उतरला, ज्या माणसाचं मनोरंजन करण्यासाठी 500 अप्सरा गंधर्व मृदंग वाजवणारे असं थाटामाटामध्ये मधून तो असणारा पुरुष विमानातून खाली उतरला. आणि खाली उतरल्यावर काय खाल्लं त्यानं? प्रेत पडलेलं होतं त्या असणाऱ्या सरोवराच्या किनाऱ्याला. शिव म्हणजे काय? प्रेत. आणि त्या प्रेताचं मांस त्यानं खात होता. असं मी बघितलं होतं रामा. असं अगस्त्यऋषी सांगतात. मागोती विमानी अरुणता मी तयासी झालो पुसता कोण तू देव सौकाश असता आचारणी श्रीराम जय राम राम. मी त्याला विचारलं, आता बघूनच आलो ना, विमानामधून उतरलाय, 500 अप्सरा त्याच्या पुढे नाचायला त्या गंधर्व गायन गातात, एवढ्या थाटामाटामध्ये आलेला आणि काही खाल्लंय? प्रेत खाल्लं त्यानं खाली उतरवलं. मग मला आश्चर्य वाटलं, राहुलं नाही, त्याला विचारलं, बाबा म्हणलं असं काय, तुझा एवढ्या थाटामाटानं तू आलाय विमानामध्ये बसून, मला वाटलं एखाद्या हॉटेलमध्येच असेल, पण काय खाल्लंय? प्रेत मांस भक्षण केलंय. मला राहुलं नाही रामा. मी त्याला विचारलं थांबून, मी बी तिथं होतो म्हणून त्याला थांबवलं, अडवलं आणि त्याला मी विचारलं. काय विचारलं? काय याचे असे
कारण आश्चर्य वाटते मज संपूर्ण तुझ्या हाराचे श्रवण कराया संपूर्ण इच्छितो मी श्रीराम जय राम राम. मी विचारलं त्याला, विमानामधून जो पुरुष उतरला त्याला विचारलं, बाबा काय तू असलं का करायला लागलाय? विमानामधून उतरलाय आणि प्रेताचं भक्षण केलंय. प्रेत म्हणजे मड म्हणतो आपण त्याला, त्या प्रेताला. आणि ते प्रेत तू खाल्लं, मग प्रेत खाण्याचं, त्या प्रेताचं मांस भक्षण करण्याचं काय कारण आहे मला सांग, असं त्या माणसाला मी प्रश्न विचारला. ऐसे ऐकून माझी भारते स्वर्गवासी तो प्राण्यांनी सुमती बोलता झाला माझा प्रती रघुनंदना शुभाक्षरे श्रीराम जय राम राम. मग राम ऐका, अशा प्रकारचं माझं बोलणं त्यानं ऐकलं. ऐकल्यानंतर ना तो थांबला, विमानामधून पायी मागं घेतला, थांबला. आणि माझं गोड शब्द मी विचारलं, बाबा एवढ्या मोठ्या थाटामाटामध्ये आलेला आहे आणि विमानामध्ये उतरून प्रेत भक्षण करण्याचं काय कारण आहे असं मी विचारल्यावर मला त्यानं काय उत्तर दिलं रामा सांगतो, ऐका. मने ऐका मुनीवर या माझे व्रत जेणे सुख दुःख मला प्राप्त कर्माचा दुरित क्रम होता तोचे ऐका श्रीराम जय राम राम. त्यानं सांगितलं, ऐका मुनी अगस्ती महाराज, तुम्हाला ऐकायचं मी प्रेत का भक्षण केलं त्याचं कारण काय सांगायचं. कर्म कुणाला सुटतं का? केलेलं कर्म भोगावंच लागतं. त्याच्यामुळं आमचं कर्मच होतं म्हणले पाठीमागं. मी आलो म्हणजे काय, मी मेलेलो आहे. मी स्वर्गामधून मी आलेलो आहे, विमानामध्ये स्वर्गामधून विमानामध्ये इथं आलेलो आहे. पण मी जिवंत असताना आमचं कर्म कसं होतं सांगतो, ऐका. पूर्वी वैद दर्व देशातांत सुदेव राजा मम पिता विख्यात लोकत्रयी वरित असा झाला पूर्वयोगी श्रीराम जय राम राम. ऐकायची का माझी गोष्ट? प्रेत खाण्याचं कारण सांगायचं. म्हणजे स्वर्गामधून येऊन विमानामध्ये बसून 500 स्त्रिया पुढे नृत्य करतायत, गंधर्व गाणी गातायत आणि त्या मनोरंजन करण्यासाठी हंस वगैरे सगळं आहे त्या विमानामध्ये. एशी सहित सगळी सोय त्या विमानामध्ये आहे. मग एवढं असताना खाली उतरल्यावर प्रेत का खावं लागतंय? वैदर्भ देशामध्ये माझा वडील, माझा बाप सुदेव नावाचा राजा होता आणि तो असणारा राजा राज्य करत होता. त्या माझ्या वडिलाची, माझ्या बापाची कीर्ती त्रैलोक्यामध्ये विस्तारलेली होती आणि तो राज्य करत असताना पुन्हा कालांतरानं काय झालं, त्याच्या भार्या दोघे जणी पुत्र झाले तयाला दोन्ही मी वडील श्वेता महामुनी सुरत टाकुटा झाला श्रीराम जय राम राम. आणि सुदेव राजाला 2 बायका होत्या, पत्नी होत्या आणि त्या असणाऱ्या दोन्ही पत्नीपासून आम्ही भाऊ झालो, सावत्रच भाऊ होतो. मी मोठा, माझं नाव होतं श्वेत, माझं नाव श्वेत होतं. ती माणूस सांगतोय त्यानं प्रेत भक्षण केला, ती सांगायला माझं नाव श्वेत होता. म्हणजे मी जिवंत असतानाच सांगायचं श्वेत माझं नाव होता आणि माझा लहान भाऊ त्याचं नाव सुरत होता. वडील राजगादीवरती होते आणि आम्ही आनंदानं जगत असताना, वर्तन करत असताना, राज्य करत असताना पुन्हा सांगा. नंतर पिता पावला मरणा पौरी केले मज अभिषेचना राज्य केले करुण बहुतीन वर्ष सहित श्रीराम जय राम राम. आणि मी श्वेत होतो, तो मोठा होतो आणि सुरत माझा लहान भाऊ होता. कालांतरानं बाप मेल्यावर तो स्वर्गाला गेला, धर्मानं राज्य केलेलं होतं आणि मला राजगादी सांभाळण्यासाठी दिली, मला म्हणजे श्वेताला. आणि मी राजगादी आणि त्याच्यामुळं मग मी राजगादीवर असताना आता राज्य माझ्याकडे आलं, मी राज्य करू लागलो. अनेक दिवस, वर्षापर्यंत मी वैदर्भ देशीचं राज्य केलं. पुन्हा कालांतरानं काय झालं, प्रजा पाळिल्या पुत्र परी परंतु ब्रह्मणासी संसारी अन्न नारी दिले सतपात्री दाने बहुताने केले श्रीराम जय राम राम. त्या माणसाचं उत्तर ऐका, त्याला स्वतःच प्रेत मड का खावं लागायलंय, त्या प्रेताचं मांस त्याला का खावं लागायला लागलंय तो सांगायला लागलाय.
महाराज मी जिवंत असताना धर्मानं राज्य केलं, कोणाचंही वाटोळ केलं नाही, सगळ्याचं कल्याण केलं, सगळं केलं, धर्मन्याय नीतीने राज्य सांभाळलं, अनेक दान केले, फक्त अन्नदान कोणाला केलं नाही. जीवनामध्ये तेवढं मी केलं नाही, कोणालाच अन्नदान केलं नाही. मी स्वतः कुठं द्यायला दिलं नाही, सप्त्याची पंगत घातली नाही, कुठं कथा चालू असेल तर कुठलं कांड घेतलं नाही माझ्याकडे, कुठल्याच ग्रंथाचं साठी अन्नदान केलं नाही. एवढंच नाही, जाऊ दे असू द्या, एखादा आलेला अतिथी, त्या अतिथीला सुद्धा माझे जण अन्न देणं झालं नाही. पुढे वाचा. मग प्रवेशिलो तपोवन मृग पक्षी वर्जित संपूर्ण आयशावणी प्रवेशलो श्रीराम जय राम राम. आणि ऐका, कुंभोद्भव महाराज अगस्त्य ऋषीला कुंभोद्भव म्हणतात. कशामुळे म्हणतात? उर्वशी आणि मित्रवरुणी नावाचा ऋषी यांच्यापासून गटातून जन्म झालेला आहे त्या अगस्त्य महाराजांचा. कुंभ म्हणजे काय? गट. आणि त्या घटामधून मित्रवरुणी आणि उर्वशी यांच्यापासून जो घटामधून निर्माण झाला तो अगस्त्य ऋषी, आणि त्याला कुंभोद्भव म्हणतात. आणि ऐका अगस्त्य महाराज, मी अन्नदान केलं नाही जिवंत असताना, मग मला उपहती आली, कटाळा आला संसाराचं, नकवर राज्य करायचं. अनेक वर्ष पर्यंत राज्य केलं आणि पुन्हा मी वनामध्ये आलो, तेहीच वन होतं. आता जिथं आपण उभा आहे, मी वनामधून जे आलोय तेहीच वन होतं. ह्या वनामध्ये मी आलो, पशु नव्हते, पक्षी नव्हते, पाणी नव्हतं, दुष्काळ परिसर होता. अशा वनामध्ये मी जिथे आलो होतो तीच ही जागा होती, असं तो पुरुष सांगू लागला. सुरतासी राजे दिदाले म्याही सरोवर शेविले, येते दारुण तप माडिले, सहस्र संख्या संवासर श्रीराम जय राम राम. आणि सुरत माझा लहान भाऊ आहे, त्याला राज्य दिलं. सुदेव नावाचा वडील होता, त्या सुदेवाला आम्ही 2 पोरं होतो. माझं नाव शेत, दाखल्याचं नाव सुरत. त्या सुरताला राज्य दिलं. मी राज्य करून मला कंटाळा आला, विषयाची उपहती झाली, नको आता वास वाटलं मला, म्हणून मी राज्य बारक्या भावाच्या ताब्यात दिलं आणि मी ह्या वनामध्ये आलो. आता जिथं आपण बोलतोय त्या वनामध्ये मी इथं आलेलो होतो आणि या वनामध्ये 1000 वर्ष तप केलं. किती वर्ष? 1000 वर्ष ह्याच वनामध्ये इथंच मी तप केलं होतं, असं अगस्त्य महाराजांना सांगू लागला. मग मी पावलो मरण, झाले दिव्य शरीर विमाना माझी बैसून, ब्रह्मलोका प्रति पावलो श्रीराम जय राम राम. मग मी इथंच मेलो, 1000 वर्ष तप केलं आणि इथंच माझा देह संपला, मी मेलो. मी मेल्यानंतर ना मला दिव्य देह प्राप्त झाला. मगाशी सरोवराच्या शरयू तीरामध्ये, मगाशी उदाहरण सांगतो झाली तिथूनच आलोय आता. आणि शरयू नदीमध्ये लोक जात होती देह समर्पण करायला, ही देह शरयू मध्ये अर्पण करायची आणि दिव्य देह त्यांना प्राप्त होत होता. आणि अशा प्रकारचा दिव्य देह मला प्राप्त झाला. आणि दिव्य देह प्राप्त झाला की ब्रह्मदेवाने विमान पाठवलं, जावं म्हणले त्याला घेऊन या. मग विमानामध्ये बसलो आणि ब्रह्मलोकाला गेलो. गेल्यावर पुढं ते सुधा तृषा माझा त्वरित, मुनी समा लागली बहुत, इंद्रे व्यतीत झाली समस्त, प्राण व्याकुळ होत पय श्रीराम जय राम राम. मग मी मेल्यावरती मला दिव्य देह मिळाला, ती प्रेतीतच पडलं. मागं पुढे कोणी नव्हतं उत्तर क्रिया वगैरे करायला, 10-12 घालायला कोण होते आनंदामध्ये. 1000 वर्ष तप करून ते प्रेतीतच पडलेलं होतं. मग मी विमानामध्ये गेलो आणि ब्रह्मदेवाच्या लोकांपर्यंत पोहोचलो. पण जात असताना विमानामधून तहान लागली मला. तहान लागल्यानंतर एवढी तहान लागली, क्षुधा आणि तृष्णा, भूक आणि तहान लागली. आणि ब्रह्मदेवापाशी गेल्यावर ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज एवढ्या लांब आलोय, पृथ्वी कुठं आहे, तुमचं ब्रह्मलोक कुठं आहे? मग इथून घरी गेल्यावर तहान लागली 5 किलोमीटर. मग एवढ्या लांब आलोय मी पृथ्वी तलावर ना, मला पाणी दे प्यायला, असं ब्रह्मदेवाला बोलल्यावर ब्रह्मदेवाने काय उत्तर दिलं? मग ब्रह्म्यासी पोशिला आहार, भगवंता काय बक्षू सत्वर, ब्रह्मदेव बोलेला उत्तर, स्वदेह समग्र भक्षण करी श्रीराम जय राम राम. आणि भूक लागल्यावर ब्रह्मदेवाला विचारलं, म्हणजे आता जे आरती विमान पाठवलंय आपल्याला न्यायला पृथ्वी तलावरनं,
ज्या ते विमानामध्ये विमान न्यायला आलंय बिगर खर्चाचं बिगर तिकिटाचं जीवन पाणी कधी बसलो नाही, मेल्यावर विमान घेऊन जायला आलं आणि ब्रह्मदेवाला म्हणलं महाराज भूक लय लागली गड्या, एवढ्या लांब आलोय जेवायला द्या. ब्रह्मदेव म्हणले नाही, तुला जेवण आमच्या लोकांमध्ये नाही. तू कुणाला जेवण दिलंय का, अन्न केलंय जिवंत असताना अन्नदान केलंय का, तुला पण नाही. मग काय कर, तू जमिनीवर जा आणि जिथं तुझं प्रेत पडलेलं आहे ती प्रेत तसंच आहे, दष्टपुष्ट ते प्रेत तसंच आहे, तिथं कोणी सुद्धा नाही. तू जा आणि स्वदेह समग्र भक्षण करी, जोपर्यंत तुझं पोट भरत नाही तोपर्यंत तुझ्याच शरीराचं मांस खा, असं ब्रह्मदेवानं सांगितलं होतं. आपुलेने ते स्वादू मास बक्षित जाय आती सरस, तपू तेजी पुष्टिता शरीरास राहे तुझ्या उत्तम श्रीराम जय राम राम. आणि तू तुझं असणारं स्वतःचं शरीर त्याचं असणारं मांस भक्षण करायचं. ते शरीर एवढं दष्टपुष्ट आहे, आम्ही आमच्या पुण्यानं तपानं ते शरीराला बला देतात, शरीर दष्टपुष्ट करू, पण तुला जेवण आमच्या इकडं दुसरं काहीच भेटणार नाही. तू जायचं, जाण्यासाठी विमान असेल, तुला काय खर्च द्यावा लागत नाही, तिकीट नाही, काय नाही. ब्रह्मलोकावर पृथ्वी तलावर जिथं तू मरून पडलेला आहे तिथपर्यंत जाणे सगळा खर्च आमचा. पण तिथं गेल्यानंतर तिथं पोहोचल्यावर ते मांस भक्षण करायचं तू, जोपर्यंत तुझं पोट भरत नाही तोपर्यंत, असं ब्रह्मदेवानं सांगितलं. आगाश्वत राजा पूर्व काळी अन्नदान केले त्वा भूताळी, संन्यासी आती ते ग्रह जवळी आले ही मोहे नदिद्रे अन्न पय श्रीराम जय राम राम. ब्रह्मदेवाने सांगितलं, श्वेता तुला भूक लागली, तू आमच्यापाशी जेवायला मागायला लागलाय. अरे पण असाच अतिथी तुझ्या दारामध्ये आलेला होता, त्यालाही भूकच लागली होती ना, मग त्यानं अन्न मागितलं होतं, तुला घरामध्ये होतं तुझ्या, दिलं नाही, तू दिलं नाही त्याला अन्न. ती उपाशी निघून गेला तिथून. त्याला काय कुणी ना कुणी पुढे अन्न दिलेलंच असेल. दारामध्ये अतिथी आलेला होता तुझ्या, आम्ही सगळं लिहून ठेवतोय, आपल्या गुगलची हिस्ट्री डिलीट होते, व्हॉट्सअपचे चॅटिंग डिलीट होतोय, मेसेज संदेश सगळं डिलीट होतोय, पण आपण केलेलं कर्म ब्रह्मदेवच्या लॅपटॉप मध्ये सेव्ह राहतं महाराज, ते कधीच डिलीट होत नाही. म्हणून लक्षात ठेवा, काही बी डिलीट होत आहे. अहो व्हायरल झालेले व्हिडिओ डिलीट होतात आजकाल डिजिटल इंडियामध्ये, कलियुगामध्ये व्हायरल झालेले व्हिडिओ वापस घेऊन डिलीट करता येतात. पण आपण जे कर्म करतोय ती एकदा ब्रह्मदेवाच्या लॅपटॉप मध्ये कम्प्युटर मध्ये सेव्ह झाले, पुन्हा ते डिलीट होत नाहीत. म्हणून ऐक, एकदा तुझ्या घरामध्ये अतिथी संन्यासी आलेला होता, पर्व काळ होता त्या दिवशी, आणि तेव्हा तू त्याला अन्न दिलं नाही, ती उपाशी निघून गेला तिथून, तुझ्या घरामध्ये होतं पण तू दिलं नाही, म्हणून तुलाही आमच्यापाशी जेवण नाही, असं ब्रह्मदेवानं सांगितलं. त्या दोषी सुद्धा तृषा स्वर्गी बाधकते पुण्यपुरुषा परिहार्याचा सहासा स्वर्गा माझी नशेची श्रीराम जय राम राम. आणि त्या दोषे, कोणत्या दोषानं, तू अन्नदान केलं नाही म्हणून तुला आमच्या इथं जेवायला नाही. तू जर एकदा तरी अन्नदान केलं असतं, एकदा तरी आम्ही तुला पंचपक्वान्नाचं जेवण ब्रह्मलोकामध्ये शेजारी पाठ टाकून दिलं असतं. पण तू कुणालाच पाणी बी दिलं नाही, अन्न बी दिलं नाही, सगळ्यांना उपवासी लावलं दारामध्ये आलेल्या प्रत्येकाला, आणि त्या दोषाने तुला अन्नाचा आणि भुकेचा त्रास होतोय. आता जी तुला त्रास होतोय ना, ती तू काही जीवनामध्ये दान केलेलं नाही, अन्नदान पाणीदान कुणाला दिलं नाही, म्हणून तुला आमच्यापाशी तर काहीच नाही, असं ब्रह्मदेव सांगतात. येस्तव शरीर पुष्ट मास बक्षी जाई अमृत रस समान तृप्ती तुझे मानस नित्य पावत जाईल पय श्रीराम जय राम राम. आणि म्हणून तू काय करत जा, तुझं शरीर दष्टपुष्ट आहे, ते शरीर संपलं तरी आम्ही पुन्हा त्याला असणार त्याच्यामध्ये मांस वगैरे भरू, पण तुला खायला तीच भेटणार, तुला दुसरं काही सुद्धा नाही. तुझं ते शरीर दष्टपुष्ट आहे, ती खा, संपत नाही, ते किती बी दिवस तू खा, ती संपत नाही. तुला वाटतं ती संपत, ती संपत नाही. तुझं जोपर्यंत तू अन्नदान केलेलं नाही, जोपर्यंत स्वर्गवास तुला आहे, तोपर्यंत तुझं शरीराचं भक्षण तू करत जा आणि नित्य असणारं करायचं. त्यानं काय वेळ तुला जी काही क्षुधा लागलेली आहे, भूक लागलेली आहे, ती भूक तुझी निवारण होईल, असं ब्रह्मदेवाने सांगितलं होतं. आगस्ती जो का मामुने तीर्थयात्रा प्रसंगे त्या तो स्थानी
दुर्दशा येईल ते क्षणी कष्ट मुक्त होशील तेव्हा श्रीराम जय राम राम. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, त्याने विचारलं श्वेतानं, म्हणले बाबा किती दिवस असलं खायचं म्या, किती दिवस? त्याने सांगितलं जोपर्यंत अगस्ती महाराज त्या वनामध्ये येत नाही, तुझे आणि अगस्ती महाराजांची भेट होत नाही, तोपर्यंत तुझा उद्धार होणार नाही, तुला तेच खायला भेटत. म्हणून मग अशा प्रकारचं ब्रह्मदेवाने सांगितलं होतं. आणि प्रश्न कोणी विचारला होता? ही अगस्ती महाराजांनी. म्हणजे अगस्ती ऋषी तिथं आल्यानंतर इंद्रादी सुरा ते आहार द्यावती पुरा ते सामर्थ्य आशे त्या मुनी ते तुझे कर. इंद्रादी सुरा ते आहार द्यावे या पुरा ते सामर्थ्य आशे त्या पुनी त्याची तुझी कथा काय असे श्रीराम जय राम राम. अरे बाबा, त्या अगस्ती ऋषी काही सामान्य महाराज आहे का? एवढं सामर्थ्य आहे त्या अगस्ती ऋषीकडे. इंद्रादिक देवांना जेवण देण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे. मग तुझी काय गोष्ट आहे? देव लोकांना सुद्धा जगवण्याचं सामर्थ्य त्या अगस्ती ऋषीकडे आहे. एवढं सामर्थ्य अगस्ती महाराजांकडे आहे. मग तुझ्या असणाऱ्या क्षुधा आणि तृष्णेचा सहज तुझा उद्धार करतील असं ब्रह्मदेवाने सांगितलं होतं. त्याची मी विधी वाक्ये ऐकून हिमवसहार करी अनुदिना ऐसा बहुत वर्ष भोजन करिता येलेला. ऐका अगस्ती महाराज, आजपर्यंत एवढ्या वर्षात मला कोणी विचारलं नाही, पण तुम्ही विचारलंय म्हणून सांगतो. ब्रह्मदेवाच्या एकाच वाक्यावर तुम्ही आजपर्यंत राहिलो की अगस्ती महाराज येतील, त्यांचं दर्शन तुला झाले की तू उद्धार होशील. अनेक वर्ष मी विमानामध्ये बसून येतोय, मला स्वर्गामध्ये काही कमी नाही, सगळं जागेवर आहे. फक्त मला खायला पोटाची भूक भागवायला इथं येऊन पृथ्वीला येऊन माझं शरीर मला खावं लागतं. कशामुळे? फक्त मी अन्नदान केलं नाही जिवंत असताना. म्हणून आता करायचं, पुन्हा पश्चाताप करायची गरज पडत नाही. खरंय, आता आपण जेवढं कराल तेवढं सगळं आपल्याला पुन्हा म्हणजे मेल्यावर आपल्याला सुख प्राप्ती होत असते. म्हणून आता जेवढं कराल तेवढं सगळं आपल्याला पुन्हा प्राप्त होतं. आता श्वेताला किती पश्चाताप होतोय. एकदा जरी अन्नदान दिलं असतं, एकदा तरी स्वतःचं पेट खायची काय गरज होती? म्हणून महाराज काय सांगायचं, ब्रह्मदेवाच्या एकाच शब्दावरती, आश्वासनावरती मी परत आलो आणि आज तुमची भेट झाली, तुमचं दर्शन झालं असं तो श्वेत बोलू लागला. बक्षिता शरीर नाही सरले माझे मन तृप्त पावले या कष्टापासून उदारले मुनी समा पाहिजे. आणि ऐका, एवढे दिवस झाले रोज जेवण मी भक्षण करतोय, शरीर संपत नाहीये. संपत असते का शरीर? शरीर संपत नव्हतं. मग शरीर संपत नाही तर माझी तृप्ती काय? जेवायला काय आता दुपारी जेवण तर संध्याकाळी लागतेच काय? ते काय पोट भरत पोटाची तृप्ती करायला सारखं जेवावं लागते. म्हणून ऐका, विमानामध्ये येऊन सुद्धा हे शरीर संपत नव्हतं, पण हे कवर चालायचं. महाराज तुमचे आज भाग्यानं दर्शन झालंय, धन्य मी आपुले मानीन संचित. आज माझं भाग्य श्रेष्ठ आहे, तुम्हींचं दर्शन झालेलं आहे. आता ब्रह्मदेवानं जसं सांगितलंय त्या पद्धतीने ह्याच्यामधून माझी सुटका करा असं तो श्वेत अगस्ती महाराजांना बोलू लागला. कुंभवेणी तुझा वाचुनी उतरिता नसे अन्य कोणी ब्रह्म ऋषी प्रसाद करवया लागोणी योग्य आहे श्री ऋषीश्वरा. आणि अगस्ती महाराज तुमच्याशिवाय मला कुणीच पावन करू शकत नाही, उद्धार करू शकत नाही माझा. ही जी मला हेलपट्ट घालावं लागते रोजच्या रोज पृथ्वी तलावून स्वर्गापर्यंत जाण्यासाठी, ती माझं सगळं चुकल. आणि ब्रह्मदेवापाशी मला तिथला आहार ब्रह्म सत्य लोकातला मिळेल. माझा उद्धार करा, मला ह्याच्यामधून वाचवा. तुमच्याशिवाय कोणी सुद्धा मला वाचू शकत नाही असं श्वेत बोलू लागला. तृषा क्रांतीशी श्री सागरा दरिद्र्याशी जैसा कुबेरा भेटकाची कष्ट समग्र नाश पावती क्षण मात्रे. आणि उदाहरण दिलं, तुम्ही मला कसं भेटला? एखाद्याला तहान लागले, तहानेनं जीव चाललेला आहे आणि त्याला पुढे समुद्र दिसावा,
त्याला किती आनंद होईल. मरत या अमृत पान, किंवा मरणाऱ्याला अमृत मिळावं, किंवा एखादा दरिद्रीनं पिंडलेला आहे आणि त्याला सोन्याचा हांडा सापडावा मिळावा, त्याला जेवढा आनंद होतो ना अगस्ती महाराज तेवढाच आनंद झालाय बघा मला. आज तुमचं दर्शन झालं असं तो श्वेतराजा बोलू लागला. तैसा ऋषीश्वर मज भेटलासी, असता काय राहिली द्वेषाविषयी. आयशे श्वेत वाक्य ऐकून मानसी, रघुत्तमा दुःखित झालो. आणि मग तुम्ही मला कशा पद्धतीने भेटला, खावा की वाटी ठेवली आपल्या पुढे काही ऐक म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही भेटला आम्हाला, भाग्याने भेटला. संत ऋषी महात्मे भेटायला भाग्य लागतं मला. आणि आपल्याला झालेलं दुःख साधू संतांना सांगावं लागतं. त्या श्वेतराजाचं दुःख कोणी निवारलं? त्याचा आई बाप आला का, भाऊ आला का, बायको आली, कोण आलं? संत महात्मे आले. म्हणून जैमिनी आश्रमात आते पण 74वा घरी गेल्यावर महाराज खरं बोलतोय खोटं बोलतोय बघा. हनुमंत म्हणे रायासी, दुःख निवेदावे साधूसी, ते तात्काळ तयासी उपायासी योजिला. म्हणून आपल्याला दुःख झालेलं दुःख साधू संत सांगावं लागतं. म्हणून साधू संतांचं दर्शन सहज होत नाही महाराज. साधू संतांच्या दर्शनासाठी भाग्य लागतं. म्हणून ऐका, तुमचं दर्शन खूप भाग्याने झालंय अशा प्रकारे सांगू लागला. हा वाचा. मने दया उपजारी, तदर्थ वस्त्राभरणे घेतले. राजऋषीचे पूर्व काया नासले, एकच राहिले दिव्य शरीरा. आणि म्हणून त्या अगस्ती ऋषींची पूजा करायची म्हणून दिव्य अशा प्रकारचे वस्त्र वगैरे घेतले आणि त्या असणाऱ्या ऋषींची पूजा केली. कशी केली? काया वाचा मन, कायेनं वाचन आणि मनानं त्या असणाऱ्या ऋषींची पूजा केली. विमान होतं, त्या विमानामध्ये अनेक प्रकारचे राजवस्त्र दागदागिने सगळे होते. ते घेतलं विमान, काय पैसे द्यायचं काही कदा नाही. त्या विमानामधून घेतलं, अगस्ती ऋषींची पूजा केली. आणि पूजा केल्यानंतर ना मग रामा पुन्हा काय झालं सांगतो ऐका. तृप्त झालो म्हणून नमस्कार करून राजनंदना. विमाना माझी वैशुना ब्रह्मलोक प्रती गेला. आणि रामा त्या असणाऱ्या व्यक्तीचा श्वेतराजाचा उद्धार झाला. दादा तुम्ही घ्या पास पुढचा अध्याय त्याच्यावर ऐका. 6वा वेळा काय. आणि रामा त्या श्वेताचा उद्धार केला. उद्धार केल्यानंतर ना नमस्कार केला. तो स्वर्गाला निघून गेला, ब्रह्मलोकाला त्याच विमानामध्ये बसला. दिव्य देह त्याला निर्माण झाला. त्याचं त्या काननामध्ये वनामध्ये पडलेलं शरीर नष्ट झालं. दिव्य देह त्याला प्राप्त झाला आणि विमानामध्ये मध्ये बसून तो ब्रह्मलोकाला गेला. म्हणून असं अन्नदान श्रेष्ठ आहे. म्हणून रामा तुम्ही राजे असले तरी सुद्धा अन्नदान करावं लागतं. आणि जगतामध्ये जेवढे जेवढे जीव आहेत त्यांनी अन्नदान करावं. अन्नदान नाही केलं तर हे असलं होतं, मग स्वतःच दक्षिण करावं लागतं. म्हणून ब्रह्मलोकामध्ये जेवण नसतं अन्नदान नाही केलं तर. म्हणून अन्नदान करावं असं ग्रंथकर्ते सांगतात. वास्तव राजा अन्नदान उताळे करावे अनुदिना. अन्नदान करता तयाना काय दाने न केले. म्हणून राजानं अन्नदान करावं. जमिनीवरती जो राजा आहे, राजाला काही तुम्ही का अन्नदान करायला? राजानं अन्नदान अनुदिन करावं, राजानं रोज करावं. आणि आपल्यासारख्याला कधी सत्याला, कधी काल्याची पंगत, कधी एखादी पंगत घ्यावी लागते, अन्नदान करावं. आपल्याला रोज करणं शक्य आहे का? म्हणून केव्हा तरी एखाद्या दिवशी आपण अन्नदान करावं लागतं. आणि अन्नदान केल्यानंतर ना काय दान न केली, अन्नदान जर केलं तर बाकीचे सगळेच दान केलेलं पुण्य त्याला प्राप्त भेटतं. पण सगळ्या दानामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. सर्व दानाचे पुण्य घडत तस्मात् अन्नदान निश्चित. ब्रह्मा करीत जाय सत्य तू जगन्नाथा विश्वात्मा. विश्वाचा आत्मा राम आहे. राम कोण आहे? विश्वात्मा. तो श्रीराम जाताची जाण, जगाचे प्राण जातील ती अयोध्येत आठवत. बघा उघडून मिळतं. वनवासाला जाताना लोक बोलतात रामा तू जर गेला तर जगाचा प्राण निघून जाईल. खरंय, राम गेल्यानंतर शरीराला किंमत आहे का? शरीरामध्ये आत्मा जर निघून गेला
तर शरीराला किंमत आहे का? आणि तो रामच हृदयामध्ये राहतो. माझ्याचे हृदय भगवंत तेने काय नव्हे प्राप्त, किंवा जेवी आत्मा हृदय आता आसोनी न देखती समजता तेवी भगवंत जगा आता अति गुप्त राहिला. भगवंत राहिलाय जगामध्ये पण गुप्त आहे. कसा आहे? तसं आत्मा शरीरामध्ये आहे. आत्मा दिसतो का? बघितलाय का कोणी आत्मा? दाखव बरं मला. तो काय दिसतोय का आत्मा? तसं आत्मा शरीरामध्ये राहतो, तसं भगवंत जगामध्ये राहतो. विश्वात्मा आहे रामा. म्हणून तुम्ही विश्वात्मा जरी असले, विश्वाचे मालक जरी असले, तरी सुद्धा तुम्ही सुद्धा अन्नदान करत जावा असं अगस्त्य ऋषी सांगतात. तुझं प्रतीकाय सांगावे, व्रत सुतक झाल्या स्वभावे, त्या माझे आमंत्र द्यावे, दोष नसे तयासी. म्हणून रामा तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही ब्रह्मांडाची नायक आहे, अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. आई साधू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अशा असणारे सगळ्या जगाची उत्पत्ती स्थिती तुमच्यापासून आहे. ब्रह्मचंद्र इंद्र सगळे तुमच्या आज्ञा वंदन करतात. तुम्ही सर्वश्रेष्ठ, तुम्हाला सांगावं लागत नाही. म्हणून सुतक जरी झालेला असलं तरी सुद्धा अन्नदान करा. अन्नदान केले की कोणत्याही प्रकारचा दोष त्या जीवाला, त्या घराला लागत नाही असं माधव ग्रंथ करतात. ऐसे अगस्ती वाक्य ऐकून रामानित्या अन्नदान, तस्मात् अन्नदान समान नाही दुसरे दान पय, श्रीराम जय राम राम. म्हणून अगस्त्य ऋषीचं बोलणं ऐकलं कोणी? रामानं ऐकलं. रामचंद्राने अगस्त्य ऋषीचं बोलणं ऐकलं आणि अगस्त्य ऋषी सांगितलं रामाने पुन्हा रोज अन्नदान. भीती असते ना माणसाला, नको असले काही अवघड पुढचं भोगायला नको म्हणून रोज अन्नदान, नित्य अन्नदान भगवान परमात्मा करीत होते. आणि तुम्ही आम्ही सुद्धा करायचं. बघा ब्रह्मांडाचा नायक त्याच्या सतीशिवाय झाडाचं पाणी हलत नाही. आपण झाडाचं पण त्या ठिकाणी भगवंताची सत्ता असेल तर हलत. श्रीराम शरीरा उठवी बैसवी, श्रीराम शरीरा निजवी फिरवी, हे जाणतेली स्वानुभवी, तेरा पदवी अतर्क्य. 52 युद्धकांड 54. ही आई रावणाचा कथेमुळे विषय आहे. चंद्रसेनेमध्ये हनुमंत आला तेव्हाचा उपदेश करतानाचा राम शरीर उठवतो बसवतो. आता आपण घरी जातोय आपल्या मनानं जातोय, ती नेतोय म्हणून जातोय. पण आपण संध्याकाळी झोपतो आपल्या मनानं झोपतोय. उठवायचं का नाही त्याच्या हातात आहे. त्याने जर नाहीच उठवलं तर उठवायला 4 लोक लागतात का नाही, म्हणून त्याची सत्ता आहे. आणि असा असणारा राम अगस्त्य ऋषीच्या बोलण्यानं प्रसन्न झाले. आणि तुम्ही सुद्धा अन्नदान करा. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान जगामध्ये कुठलंच नाही. माधव सांगतात धर्म होई अर्थ प्राप्त, धर्म काम जाई वाढत, सर्व पुरुषार्थ धर्म सत्य, गरुडा जाण निश्चय, श्रीराम जय राम राम. तुला सांगायचं मुख्य कार्यार्थ हाच आहे. धर्मानं अर्थ प्राप्त होतं, धर्मानं काम जोडला जातो. म्हणून धर्म सर्वश्रेष्ठ आहे. आणि पुरुषानं जीवन जगत असताना धर्मानं वागावं लागतं. धर्मच सत्य आहे जगतामध्ये आणि हेच सत्य आहे असं भगवान परमात्मा गरुडाला बोलतात. धर्म समान नाही पुरुषार्थ, जो नर धर्म विवर्जित, पुत्र अथवा स्वतात, त्या सत्य त्याचा की जय, श्रीराम जय राम राम. म्हणून धर्मासारखा पुरुषार्थ नाही. 4 पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ आहे. आणि या पुरुषार्थामध्ये पहिला पुरुषार्थ कोणता आहे? धर्म. आणि धर्माच्या आड जर आलं तर मग मुलगा असू द्या कोणीही असू द्या विचार करायचा नाही. धर्माला आड आला की त्याला त्याचा त्याग करावा म्हणून सांगितलं. धर्माला आड येऊ द्यायचं नाही. आपण धर्म कार्य करायचं. एखादा व्यक्ती आड आला तर त्या व्यक्तीचा त्याग करा, पण धर्म कार्य करा. धर्मासारखा पुरुषार्थ जगामध्ये नाहीये असं भगवान परमात्मा बोलतात. या प्रकारे भगवंत गरुडासे निरूपिता, श्रुत शौनकादि ऋषिकात, कथा समस्त माधव मारे, श्रीराम जय राम राम. अशा प्रकारची कथा नैमिषारण्याच्या ठिकाणी श्रुत शौनकादिकांना व्यास महाराज सांगतायत. आणि इकडे भगवान परमात्मा गरुडाला सांगतायत. आणि ग्रंथ करते माधव तो आम्हाला ही कथा इथपर्यंत गरुड पुराणाचे 10व्या अध्यायापर्यंत कथेचा भाग. या अध्यायामध्ये 2 दानाचं महत्व सांगितलं. पहिलं गोदान, गायीचा प्रतिपाद, गायीचा सांभाळ केल्यानंतर गायीच्या अवयवामध्ये कुठं
कुठं कोणती कोणती देवता आहे हे सगळं सांगितलं आणि अन्नदान किती श्रेष्ठ आहे, अन्नदानाचं महत्व आणि गायीच्या पालनाचं महत्व या अध्यायामध्ये सांगितलं. ऐका. येती श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे अन्नदान महिमान वर्णना नाम दुष्माध्याय श्री कृष्णार्पण नमः. कुंडली कवचाय विठ्ठल.